नमस्कार, मी भीमराव खराडे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, काल देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना महिला विधेयकाबाबत एक वक्तव्य केलं. म्हणजे 2023 साली हे विधेयक मंजूर झालेलं होतं, परंतु जे आता परवा दिवशी जे विधेयक नामंजूर झालं केंद्र सरकार म्हणजे केंद्रात मांडलेलं महिला नारी शक्ती विधेयक, आता ह्या विधेयकाच्या आडून वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. आता त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती सडकून टीका केली आणि टीका करत असताना त्यांनी सांगितलं की हा काळा दिवस आहे, विरोधकांनी विधेयकाला पाठिंबा दिला नाही वगैरे वगैरे, असं म्हणजे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सध्या भारतीय जनता पक्षाकडून जोरदार आहे. आणि फेक नॅरेटिव्ह पसरवण्याच्या नादात त्यांना काहीच कळना, नेमकं काय करतात काय नाही हे सुद्धा काही कळना, म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देवाभाऊनं विरोधकांना चॅलेंज दिलं की समोरासमोर येऊन चर्चा करा. सुप्रिया सुळेनं ते चॅलेंज स्वीकारलं की जे काय आहे ते समोरासमोर चर्चा करू की ते विधेयक अगोदर पास झालंय का नाही. म्हणजे कशा पद्धतीचं लोकांना वेड्यात काढलं जातंय. आता हे अशा गोष्टी इतर देशात सुद्धा हिटलरशाही हुकुमशाही आपण पाहिलेली आहे, परंतु या सगळ्या गोष्टींचा सुद्धा अंत झालेला आहे, बऱ्याच वेळा अंत झालेला आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महिला विधेयकाच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी देशामध्ये 850 खासदार करण्याचे एक तरतूद मांडलेली होती. म्हणजे राज्यांमध्ये आमदार वाढणार, खासदार वाढणार, परंतु ते आमदार खासदार कुठल्या राज्यामध्ये वाढणार? ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मतं मिळतात, सर्वाधिक जागा मिळतात, अशा राज्यांमध्ये ते विधेयक मांडायचं होतं. म्हणजे त्या विधेयकामधून खासदार मिळणार होते. परंतु जो दक्षिणात्य भाग आहे, जसं तामिळनाडू आहे, केरळ आहे, इकडला जो भाग आहे त्या भागामध्ये अजिबात वाढणार नाही. हैदराबादला वाढणार नाही, तेलंगणा नाही, तामिळनाडू नाही, केरळ नाही, हे जे स्टेट आहेत ह्या स्टेटमध्ये खासदार जास्त प्रमाणामध्ये वाढणार नव्हते, उलट कमी होणार होते. आणि वाढणार होते खासदार म्हणजे कुठं? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, दिल्ली, अशा राज्यांमध्ये, म्हणजे ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मतं मिळतात, सर्वाधिक लोक तिथून निवडून येतात, कारण की तिकडे हिंदुत्ववादी विचाराचा जास्त पगडा आहे, अशा राज्यामध्ये त्यांची लोक निवडून येणार होते. आणि यामुळं महाविकास आघाडीने या सगळ्या गोष्टींना विरोध केला. त्यांच्या लक्षात आलं की आपलं सरकार परत कधीच येणार नाही, कायमस्वरूपी भारतीय जनता पक्ष सत्तेत राहील, असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्या विधेयकाला विरोध केला. आता ह्या विधेयकाच्या बाजूनं 298 मतं पडली, तर विरोधामध्ये 230 मतं पडली. आता हे विधेयक नामंजूर करायचं म्हणजे त्याचं असं होतं की 1/3 बहुमत ह्या विधेयकाला हवं होतं. आता 1/3 2/3 बहुमत हवं होतं, म्हणजे त्याला 300च्या वरती मतदान हवं होतं. 54 मतांनी ते विधेयक नामंजूर झालं. आता ते विधेयक नामंजूर झाल्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाकडून आता ढोल पिटवून सांगण्यात येते, आंदोलन करून सांगण्यात येते. तो पहिल्यांदा आपण ह्याचा एक व्हिडिओ बघू, पिंपरी चिंचवडचा, की ज्या पिंपरी चिंचवडमध्ये जे आंदोलन झालं भारतीय जनता पक्षाकडून, त्यांची त्यांनाच कळलं की आपण घोषणा काय देतोय. हे बघा, आता ह्यांना कसे मूर्ख लोक आहेत हे. आता राज्यामध्ये भाजप सरकार आहे, केंद्रात सरकार भाजपचं आहे. म्हणजे हे किती मूर्ख आहेत. भारतीय जनता पक्षाचं पिंपरी चिंचवडचं आहे. आता हे नारी शक्तीचा विजय असो म्हणते, नारी शक्तीचा विजय असो, त्याचबरोबर या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. म्हणजे भाजपचं केंद्र राज्यात सरकार आहे, केंद्रात भाजपचं सरकार आहे, आणि इंडिया आघाडीचा विजय असो, अशा पद्धतीच्या मूर्ख घोषणा देणारे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार विमदार हे सगळे ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर बघा, आपल्याकडे आता तो दुसरा पण एक व्हिडिओ आहे की नरेंद्र मोदी यांनी बघा विधेयकाला हे आता नामंजूर झाल्यावर आंदोलन करायला सांगितले. ज्या ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांना
त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेऊन लोकांना सांगा वगैरे वगैरे असं सांगितलं गेलं. आता हे सुद्धा आपल्याकडं ह्यांचा व्हिडिओ आहे आपल्याकडे, बघा. देवाभाऊ काय म्हणतात ऐका. देवाभाऊ ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्याने माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. बघा आता हे देवाभाऊ म्हणतात होऊ शकत नाही, ते करणार नाही, होऊ शकत नाही. माझी तयारी आहे माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा माननीय मुख्यमंत्री म्हणतील. बघा आता हे ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहे, त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ. मी तर आज बघा आता हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री कसं चालू आहे. आणि हे सगळं आता ते हे विधेयक म्हणजे 2023 मध्येच हे विधेयक मंजूर झालेलं आहे. 20 सप्टेंबर 2023 रोजी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक 454 मताच्या प्रचंड बहुमताने हे विजय झालेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये या इंडिया आघाडीने सुद्धा पाठिंबा दिलेला होता. तरी सुद्धा आता भारतीय जनता पक्षाकडून प्रचार आणि प्रसार केला जातो की बघा विधेयकाला इंडिया आघाडीनं विरोध केला, इंडिया आघाडीमुळं महिला नारी शक्तीचं विधेयक मंजूर झालं नाही. म्हणजे अशा पद्धतीनं हे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाकडून केलं जातंय. आणि ते सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेलं आहे. सोशल मीडियावरती जिकडं तिकडं आपण बघा हेच आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर जे भारतीय जनता पक्षाचे जे काही मोजके चॅनल्स आहेत म्हणजे आज तक असेल, इंडिया माझा असेल, हे सगळे लोक राज्यसभेवरती खासदार आहे, कोण उद्योगपती आहे, हे चॅनलवाले. आणि हे चॅनलवाले आता सध्या वरडून सांगतात की बघा इंडिया आघाडी काँग्रेस कसं महिलांच्या विरोधात आहे. म्हणजे 10-15 चॅनल जे आहेत, 20 चॅनल हे निवळ त्याच्यावरतीच आहेत. सुदर्शन न्यूज असेल, दूरदर्शन असेल किंवा आर भारत असेल, आज तक असेल, इंडिया माझा असेल, सगळे चॅनलवाले म्हणजे टोटल सगळे चॅनलवाले ह्या सगळ्या गोष्टीवरती तुटून पडले त्या अँकरिंग वरती. म्हणजे आज हे देशाचा सत्यानाश करण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून काही प्रमाणामध्ये सुरू आहे असं आपल्याला दिसतंय. की 2023 सप्टेंबर 2023 रोजी हे विधेयक मंजूर झालं. म्हणजे जे 543 खासदार आहेत त्यामध्येच महिला आरक्षण 33% देणं गरजेचं होतं. परंतु तसं न करता खासदारांची संख्या 850 केली जाते. आणि त्यामध्ये महिलांना आरक्षणाच्या नावाखाली ज्या ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं मॅन्डेट मिळतं, भारतीय जनता पक्षाचं वजन आहे, जिथं हिंदुत्ववादी विचारसरणीची लोक आहेत, जे भाजपच्या कायमस्वरूपी पाठीशी आहेत, अशा राज्यांमध्ये मात्र दुपटीनं जागा. म्हणजे जसं की बाबा आता गुजरातमध्ये दुप्पट जागा होणार होत्या, मध्य प्रदेशमध्ये दुप्पट जागा, हरियाणामध्ये दुप्पट जागा, दिल्लीमध्ये 1.5 जागा होणार होत्या, उत्तर प्रदेशमध्ये 174 जागा होणार होत्या. म्हणजे 80च्या 174, 8 दोन्ही 16 पेक्षा जास्त. म्हणजे असं जागांची संख्या जी आहे ही फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार होती सगळ्याच राज्यांमध्ये. पण ती फक्त भारतीय जनता पक्षाचं सत्ता असलेल्या राज्यांमध्ये, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ही जी सगळी राज्य आहेत ह्या सगळ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्या जागा वाढणार होत्या. इतर राज्यांमध्ये मात्र त्या कमी प्रमाणामध्ये वाढणार होत्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमीच वाढणार होत्या. 48 आहेत, त्याच्या दुपटीनं व्हायला पाहिजे होत्या, पण 74च होणार होत्या. तामिळनाडूमध्ये तर 4-5 जागा वाढणार आहेत, केरळमध्ये 3 वाढणार होत्या, तेलंगणामध्ये 2 वाढणार होत्या, जम्मू काश्मीरमध्ये 3 वाढणार होत्या. म्हणजे जी विरोधातली राज्य आहेत त्या राज्यांमध्ये थोड्या जागा वाढणार होत्या. मात्र भारतीय जनता पक्षाच्या सोबत असलेल्या राज्यांमध्ये मात्र प्रचंड जागा वाढणार होत्या. आणि या जागांमुळं नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष हा कायमस्वरूपी सत्तेत राहिला असता नरेंद्र मोदी. आणि अशाच गोष्टींमुळं बघा आता ते विधेयक नामंजूर झालं. जे विधेयक मांडलं गेलं होतं त्या विधेयकाला जवळपास 543 पैकी 298 विधेयकाच्या बाजूने पडली, तर 230 ही विरोधात पडली. त्याला 2/3 बहुमत हवं होतं, परंतु ते मिळालेलं नाही. आणि आता भारतीय जनता पक्षाकडून फेक नॅरेटिव्ह पसरवला जातो. फेक नॅरेटिव्ह म्हणजे जबरदस्त असं पसरवलं जातं. जिथं निवडणूक आहेत त्या राज्यांमध्ये तर सर्वाधिक
पसरवलं जाते. जसं की तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, या राज्यांमध्ये तर लय पसरवलं जातं की बाबा बघा, काँग्रेसमुळं आणि ह्या इंडिया आघाडीमुळं महिलांना हक्क मिळालेला नाही, महिलांना हे नाही, महिलांना ते नाही. परंतु त्याच्या मागचा जो मनसुबा होता हा सरकारनं जाहीर केलेला नाही. फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम ते मीडियाच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून जोरदार असं सुरू आहे. असंच एकंदरीत आपल्याला सध्या तरी म्हणता येईल. म्हणजे हे थांबणार कधी? ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. त्या देश हा विकासाच्या पर्वावरती गेला पाहिजे, विकासात्मक देशानं काम केलं पाहिजे. परंतु ते न होता फक्त जात, धर्म, हिंदू, मुस्लिम, भारत, पाकिस्तान एवढ्यापर्यंतच आपण मर्यादित राहिलेलो आहे. तर आपली मर्यादा आपण कधी ओलांडणार आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समेराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.